नमस्कार, ॲडव्होकेट योगेश माखणे पाटील. आज सकाळी ही बातमी बघून मन अत्यंत दुःखी झालं. दररोज माझी पत्नी देखील माझ्या मुलांना शाळेमध्ये टू व्हीलरवरती सोडवायला जाते, टू व्हीलरवरती घेऊन येते. दिवसभर असा कार्यक्रम पुण्यातल्या, महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या अनेक गृहिणी रोज करत असतात. टू व्हीलर हे अत्यंत सुलभ असं वाहन असल्यामुळे आणि शाळा, ट्युशन्स अगदी 1-2 किलोमीटरच्या अंतरावर असल्यामुळे गृहिणी आपल्या मुलाबाळांना अशा टू व्हीलरवरनंच ने-आण करत असतात. पण कालची ही पुण्यातली बातमी मात्र अत्यंत वेदनादायी आहे. अक्षरशः माझ्या अंगावरती काटे उभे राहिलेले आहेत आणि माझ्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. कारण या ठिकाणी कदाचित उद्या तुमचा माझा मुलगा मुलगी असू शकतो, पण या महाविकास भ्रष्ट युतीच्या सरकारला मात्र याच्याबद्दल काही वाटण असं झालेलं आहे. यांचा आमदार शंकर मांडेकर म्हणतो, जिथे रस्ते तिथं अपघात होणारच. अरे मग तुला कशाला निवडून दिलाय? तुझ्या सरकारला कशाला बसवलंय तिथे? लाडक्या बहिणीच्या योजनेची बजेट काय आहे माहिती तुला मांडेकर? काय बजेट आहे? सुरुवात जेव्हा झाली तेव्हा 36,000 कोटी बजेट होतं. आज या बजेट सेशन मध्ये 26,000 कोटी बजेट आहे त्याचं. कशाला देता त्यांना पैसे? अहो, पहिले रोड दुरुस्त करा. जे रोड बांधताय ना ते रोड नीट बांधा. तो मुलगा खड्ड्यातनं गाडी गेल्यामुळे घसरून पडला गाडीवरनं आणि मागणं जी येणारी ट्रक होती ना ती त्याच्या डोक्यावरनं गेली मांडेकर. आणि हा फसवणीस काय म्हणतो? हा फसवणीस म्हणतो. राज्यामध्ये बरेच रिकाम टेकडे लोक आहेत ज्यांना माझ्याबद्दल चर्चा करायची आहे. अहो, फसवणीस हे रिकाम टेकडे लोक आहेत ना, फक्त RSS मनोवादी वृत्तीचे आहेत. आमच्यासारखे शिकलेले दिमागी नक्सल, ज्याला तुमचा पंतप्रधान दिमागी नक्सल म्हणला ना, होय तो मीच शिकलेला उच्च शिक्षित एक वकील. आम्हाला फालतू चर्चा करायला वेळ नाहीये. भारतीय राज्यघटनेने जो मूलभूत अधिकार दिलेला आहे आर्टिकल 21 खाली चांगलं जीवन जगण्याचा, तो तुम्ही आमच्याकडनं हिसकावून घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळेच आम्ही आवाज उठवतोय. काँग्रेस पक्ष त्याच्याबद्दल वारंवार बोलतोय. राहुल गांधीजींनी छात्रों की गूंज जो कार्यक्रम चालू केलेला आहे तो त्यासाठीच आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जी शिक्षणाची दुरावस्था करून ठेवलेली आहे त्या दुरावस्थेबद्दलच आमचे नेते राहुल गांधी बोलतायत. आणि ही अशी आमची जर का रोज मुलं मुली मरणार असतील आणि आम्हाला जर का रस्त्यावरनं जीव मुठीत घेऊन जावं लागत असेल तर कसलं सुरक्षित येत आहो आम्ही? तुम्हाला त्या सिंहस्थ मेळ्याला द्यायला पैसे आहेत, तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, तुम्हाला सिनियर सिटीजन फोरमला द्यायला पैसे आहेत, तुम्हाला हज यात्रेला जायला पैसे आहेत, वारकरी मंडळाला द्यायला पैसे आहेत. रोड दुरुस्त करायला पैसे नाहीत तुमच्याकडे, शाळा दुरुस्त करायला पैसे नाहीत तुमच्याकडे, हॉस्पिटल्स दुरुस्त करायला पैसे नाहीत तुमच्याकडे. आणि म्हणून मित्रांनो, हे जे महायुतीचं भ्रष्ट सरकार आहे, या भ्रष्ट सरकारला आपल्याला खाली खेचावंच लागेल. यांच्या विरुद्ध आपल्याला रस्त्यावरती उतरावंच लागेल. ज्या वेळेस काँग्रेस पक्ष तुम्हाला हाक मारेल त्या वेळेस तुम्ही रस्त्यावरती आमच्या बरोबर या. आणि सगळ्यात महत्वाचं, येणाऱ्या 22 तारखेला राहुल गांधी पुण्यामध्ये येत आहे. छात्रों की गूंज हा जो शिक्षणासाठीचा कार्यक्रम त्यांनी चालू केलेला आहे त्याचा प्रोग्राम 22 तारखेला SSPM ग्राउंड RTO पुणे शेजारी होणार आहे. आणि मित्रांनो, हा कार्यक्रम यावेळेस फक्त आणि फक्त विद्यार्थिनींसाठी होणार आहे. तुमच्या घरामध्ये ज्या कोणी विद्यार्थिनी असतील, ज्या कोणी मुली असतील 30 वर्षाच्या आतमध्ये, त्यांनी हा QR कोड स्कॅन करावा, स्वतःचं नाव रजिस्टर करावं आणि प्रोग्रामला हजर राहावं. नाहीतर तो काळ दूर नाहीये जिथे पुन्हा एकदा मनुवाद राबवला जाईल.
महिलांना घरात बसवलं जाईल, शिक्षणापासून वंचित ठेवलं जाईल. नाही त्या प्रकारचे टॅक्स त्यांच्या अंग बघून लावले जातील. आणि त्यामुळेच हा एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष खूप मोठा होणार आहे. मित्रांनो, मी आवाहन करतो तरुणांना, शिकलेल्यांना, उच्च शिक्षितांना, तुम्ही आमच्या बरोबर सामील व्हा आणि येणारा नवीन भारत आपण घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.